नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आमने सामने आहे आणि अशातच दोन्हीही गटाकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येतोय। बुलढाण्यामध्ये एक सभा झाली। या सभेदरम्यान नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या उमेदवारावर काय हल्लाबोल केलाय आणि कशा प्रकारे त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय बघूया। हा बुलढाणा जिल्हा जिजाऊ मातेचा जिल्हा आहे। जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराज या जिल्ह्यामध्ये घडवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दाराला कधी सोडलं नाही। तो गद्दार कोण होता त्याचा विचार केला नाही। गद्दार हा गद्दार असते। आपल्याला या गद्दाराला जर पायचीत करायचं असेल तर आपल्याला स्वस्त घरामध्ये बसून चालणार नाही। तुम्ही आपण मतदान करणार याच्याबद्दल शंका नाही, पण एक वनवा पेटला पाहिजे आणि गावागावात जाऊन आपण पेटून उठलो पाहिजे की या गद्दाराला पायचीत आपण केलं पाहिजे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जिजामातेच्या जिल्ह्यासंग गद्दारी केली। प्रतापराव जाधव एक साधारण अडत्या माणूस होता। जिजाऊंच्या जिल्ह्याशी गद्दारी करणाऱ्याला धडा शिकवा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी नितीन देशमुख यांनी केलं आणि यानंतर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। कशा प्रकारे त्यांनी अवकात काढली आहे ते देखील बघणार आहोत। परंतु एका अडत्याला उद्धव साहेबांनी तालुका प्रमुख केलं, जिल्हा प्रमुख केलं। प्रतापराव जाधव यांनी आईच्या दुधाशी गद्दारी केल्यासारखी ही गद्दारी आहे असं सांगत असतानाच नितीन देशमुख यांनी समोर शिवाजी महाराजांचं एक अप्रतिम उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, बघूया। आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, पण अडत्यानं अडत्याची अवकात दाखवली आणि कशा पद्धतीनं या अडत्यानं तुमचा घात केला, पक्षाचा तर घातच केला। परंतु या मतदारसंघातल्या ज्या मताधिकारी, ज्या शिवसैनिकांनी, ज्या शेतकऱ्यांनी या अडत्याला सतत मतदान केलं, या अडत्यानं त्या मतदाराचा सुद्धा घात केला। मतदारासंघ बेमानी करणं, पक्षाची बेमानी करणं म्हणजे आईच्या दुधासंघ बेमानी करणं होय। आणि या प्रतापरावनी या अडत्याने आपल्या आईच्या दुधासंघ बेमानी केली हे म्हणण्यात काही वावगं नाही। आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतात, हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे। आणि या दोन गुजरातच्या बनियानी आपल्याला अक्षरशः बनवा बनवी लावली, अक्षरशः बनवा बनवी लावली। मोदीजी का बहन को भाऊबीज का तोहफा। चला असा भाऊ तर पुऱ्या हिंदुस्थानात पाहिला नसेल। बहिणीला 800 लुटलं आणि 200 रुपयाचा भाऊबीजचा तोहफा देऊ राहिला, असा हिंदुस्थानात भाऊ नसेल कोणता। कशा पद्धतीनं जनतेची दिशाभूल करतात, कशा पद्धतीनं तुमची आपली मानसिकता करतात। ज्या वेळेस बाळासाहेबांनी 60 वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना केली, बाळासाहेबांनी 60 वर्षापूर्वी विचार केला, मला जर माझ्या पक्षाची शिवसेनेची स्थापना करायची असेल तर माझ्या पक्षाची निशाणी काय असली पाहिजे। ज्या प्रभू रामचंद्राने ज्या रावणाचा वध ज्या धनुष्यबाणाने केला, आज माझ्या मराठी माणसावर अन्याय करणारे अनेक रावण या कलियुगामध्ये या लोकशाहीमध्ये जन्माला आले। आणि या लोकशाहीतल्या रावणाचा जर मला वध करायचा असेल तर ज्या प्रभू रामचंद्राने ज्या धनुष्यबाणाने रावणाचा वध केला ते पक्षाची माझी निशाणी असली पाहिजे। रावणाचं दहन जर दर दसऱ्याच्या दिवशी आपण दर दसऱ्याला करतो तर या भारतीय जनता पार्टीच्या रावणाचं दहन आणि या प्रतापराव जाधव या रावणाचं दहन आपल्याला येणाऱ्या 26 तारखेला मशाल चिन्ह मशालचं बटन दाबून या भारतीय जनता पार्टीचं आणि प्रतापराव गद्दाराचं दहन आपल्याला येणारा। प्रतापराव जाधव हे भारतीय जनता पार्टीचे दलाल आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः एक बाप आपल्या मुलावर ज्या पद्धतीनं प्रेम करतो त्या पद्धतीनं कोरे एबी फॉर्म प्रतापराव जाधव यांच्याकडे दिले। एवढा विश्वास प्रतापराव जाधव यांच्यावर उद्धव ठाकरेंचा होता, मात्र तरी सुद्धा यांनी गद्दारी केली। त्यामुळं या गद्दार रावणांचं दहन आपल्याला करायचंय आणि येत्या 26 तारखेला बुलढाण्यामध्ये 26 तारखेला मतदान आहे। मशाल या चिन्हासमोरचं बटन आपल्याला दाबायचंय असं आव्हान त्यांनी केलं आणि यासोबतच पुढे देखील त्यांनी गुवाहाटीचा आपला किस्सा देखील सांगितलाय, तो एकदा ऐकूया। 26 तारखेला करायचा आहे। बंधूंनो, भारतीय जनता पार्टी मराठी माणसाची पार्टी नाही, भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याची पार्टी नाही। हा प्रतापराव हा भारतीय जनता पार्टीचा दलाल आहे। हा प्रतापरावनं पक्षासंघ गद्दारी केली। अरे प्रतापरावला एवढं प्रेम उद्धव साहेबांनी दिलं की विधानसभेचे कोरे एबी फॉर्म उद्धव भाऊ प्रतापराव जोड दिले। एवढा प्रतापराववर आपल्या उद्धव साहेबाचा होता। जेवढा एखाद्या मुलावर ज्या बापाचा विश्वास असते तेवढा विश्वास या प्रतापराववर उद्धव साहेबांनी ठेवला आणि या प्रतापरावनं उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलं, आपल्या मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलं, आपल्या शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसलं। काय याची अवस्था आहे?
कशा पद्धतीने यांचं राजकारण चाललंय. तर अशा प्रकारे नितीन देशमुख यांनी ही बुलढाण्याची सभा गाजवली आणि त्यांनी जोरदार शिंदे गटावर प्रतापराव जाधव यांच्यावर हल्लाबोल केला. आता तुम्ही नेमकं कुणाला मतदान करणार आहात? एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणाला की उद्धव ठाकरे यांच्या मशाल या चिन्हाला? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. किंवा या व्यतिरिक्त तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार आहे आणि ज्याला तुम्ही मतदान करणार आहात कमेंट अवश्य करा. आणि असे संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.